तर त्या फेस पिण्याने जसं मनुष्याची तहान कधीच जात नाही, तसं मला स्थूल आकारात, मनुष्याच्या आकारात, नामरूपात जे पूजतात त्यांची ही तहान कधीच जात नाही. तैसे संमोहून स्वकल्पनेत मज पाहती ते मूर्तीत, मानती जन्म मरणाचा उत्पात मज ठाई. तसं स्वतःच्याच कल्पनेमध्ये जे संमोहित होऊन मला मूर्तीत पाहतात, खोटी मान्यता मनात धरून, खोटा विश्वास मनात धरून, खोटी श्रद्धा मनात धरून जे मला मूर्तीमध्ये पाहतात आणि मला जन्म मरण आहे असं मानतात, अशा लोकांना माझा अनुभव कधीही येत नाही, माझी प्राप्ती कधीही होत नाही. हे असं मला जन्म मरणाधीन मानणं, मनुष्याच्या आकाराचा मानणं, मूर्तीत आहे असं मानणं, हे सगळं भ्रमित लोकांचं काम आहे. आणि असं जर झालं तर माझी प्राप्ती कधीही होत नाही. मज अनामासी नाम, अक्रियावंतास कर्म, विदेहीस देह धर्म आरोपती ते. मी अनाम आहे, मला कोणतंही नाम नाही. असं असूनही मी जो अनाम आहे त्या मला हे अज्ञानी लोक नाम देतात. आणि मी कोणतंही कार्य करत नाही, कोणतीही क्रिया करत नाही. ही जी काही सृष्टीची घडामोड आहे याच्यात माझा काहीही हात नाही. मी अक्रियावंत आहे. आणि मी अक्रियावंत असूनही मजठाई कर्म घडतं. मी कर्म करतो, मी या सृष्टीची निर्मिती करतो, मी या सृष्टीचं पालन पोषण करतो आणि मी या सृष्टीचा लय घडवतो. असा जो आरोप माझ्यावर करतात आणि मी विदेही असून मला देहधर्म लावतात. माझ्या अनेक मंदिरात मला मी आहे असं पूजून समजून ते सकाळी माझी पूजा अर्चा काय करतात, मला आंघोळ काय घालतात, मला कपडे काय घालतात, मला प्रसाद काय दाखवतात, माझी आरती काय करतात, दुपारी माझ्या शय्येची काय व्यवस्था करतात, संध्याकाळी पुन्हा मला प्रसाद काय चढवतात आणि रात्री पुन्हा मला एखाद्या पलंगावर शय्येसाठी काय निजवतात. असे हे सगळे देहधर्म मला ते लावतात आणि मी तर विदेही आहे, मला असे देहधर्म नाहीत. आणि असं असूनही मला हे असे देहधर्म लावणारे अज्ञानी लोक मग मला कधीही प्राप्त होत नाहीत. मज निराकारास आकार, निरुपाधिकास उपचार, मज विधी विवर्जितास व्यवहार आचाराधिक. खरं म्हणजे मी निराकार आहे आणि असं असूनही मला आकारात मानून मी जो निरुपाधिक आहे त्या मला निरुपाधिकाला हे विविध उपचार करतात. माझी पूजा अर्चा करतात, प्रसाद देतात, कपडे चढवतात आणि काय काय करत नाहीत. असं जो मी खरं म्हणजे सर्व व्यवहारांच्या पलीकडे आहे त्या मला असे व्यवहार आणि आचार लावून देतात हे लोक. आणि अशा प्रकारे मला विविध आचार आणि व्यवहार
लावून देण्याची ही कृती अज्ञानाची असून अशा लोकांना माझी प्राप्ती कधीही होत नाही. मज वर्णहीना वर्ण मज अचरणाचरण नि गुणातीतासी गुण कल्पिती ते. हे अज्ञानी लोक मला वर्ण आहे असं म्हणतात. मी सावळा आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे असं हे अज्ञानी लोक म्हणतात. मज अचरणाचरण, मला पाय नाहीत, मला कोणताही अवयव नाही असं असूनही हे मला हात आहेत, पाय आहेत, अवयव आहेत असं मानतात. मी खरा गुणातीत आहे, माझ्या ठाई कोणताही गुण नाही. मी सर्व गुणाच्या अतीत आहे आणि असूनही ते मला गुण चिटकवतात. आणि असं मला जे गुणामध्ये पाहतात, अवयवात पाहतात, शरीरात पाहतात, त्या अज्ञानी लोकांना मी कधीही अनुभवाला येऊ शकत नाही. मज अहम रहिता मान सर्व व्यापक स्थान जैसे सेजे माझी वन निदेला देखे. मला काहीही अहंकार नाही, मला कोणत्याही प्रकारचा मान लागत नाही, मला कोणत्याही प्रकारची पूजेची गरज नाही, माझी स्तुती किंवा प्रार्थना करण्याची गरज नाही, मला पाया पडण्याची गरज नाही. पण असं सगळं असूनही ही सगळी कृती हे अज्ञानी लोक करतात, म्हणून त्यांना माझी प्राप्ती कधीही होत नाही. तसा मी व्यापक आहे, मी सर्वत्र आहे, मी नाही असं कोणतंही स्थान नाही. परंतु हे अज्ञानी लोक मला एका विशिष्ट ठिकाणीच मी आहे असं मानतात. मी देवळात आहे असं मानतात, मी मूर्तीत आहे असं मानतात. आणि हे सगळं एखाद्याने स्वप्नात संध्याकाळी रात्री जंगलात झोपावं आणि स्वप्नामध्ये स्वप्न पाहावं, तसं हे लोक मला भ्रमून, स्वप्नात जसा भ्रम होतो तसा यांना मी मनुष्याच्या आकाराचा आणि मूर्तीच्या आकाराचा आहे असं यांना वाटतं. आणि अशा लोकांना मग माझी प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. मज अश्रवणा श्रोत्र मज चक्षुषी नेत्र अगोत्राते गोत्र मानती ते. असा जो मला कान नाहीत, मला डोळे नाहीत, मला कोणताही अवयव नाही असं असूनही मला ते कान असलेला, डोळा असलेला आणि अवयव असलेला ते मानतात. आणि अशा या चुकीच्या मान्यतेमुळे त्यांना माझी प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. मज अव्यक्तासी व्यक्ती अनार्थासी आरती स्वयंतृप्ता तृप्ती करती ते गा. मी जो असा अव्यक्त आहे, अदृश्य आहे, ते मला व्यक्त स्वरूपात मानतात, दृश्य स्वरूपात मानतात. मी स्वयंतृप्त आहे, मला काहीही उपचार किंवा विधी कोणी करण्याची गरज नाही, माझी पूजा प्रार्थना करण्याची गरज नाही. मी स्वयंतृप्त आहे, मला कोणाच्याही स्तुतीने, पूजेने आणि प्रार्थनेने तृप्ती मिळू शकत नाही. मी स्वयंतृप्त आहे. अशा कृतीची काहीही आवश्यकता मला नसताना अशी कृती हे अज्ञानी लोक करतात आणि म्हणून माझी त्यांना प्राप्ती होत नाही. मज आवरणा प्रावरण भूषणातीता भूषण मज कारण रहिता कारण देखती जे. मज अमूर्ताते मूर्त करती स्वयंबाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानती विसर्जती गा. मी स्वतः स्वयंसिद्ध म्हणती मज बाळ तरुण वृद्ध मज एक रूपा संबंध लावती सारे. तसा मी स्वयंसिद्ध आहे, पण मला ते
बाळ रूपात पाहतात, तरुण रूपात पाहतात आणि मी वृद्ध झालो असंही म्हणतात. माझं एकच रूप आहे, निर्गुण निराकार, आणि असं असूनही मला ते अशी विविध रूप लावतात, असा विविध संबंध लावतात. आणि अशा या चुकीच्या कृतीमुळे त्यांना माझी प्राप्ती कधीही होत नाही. मज अद्वैताद्वैतपण, अकर्त्यासी कर्तेपण, मज अभोक्तासी भोक्तेपण देती अज्ञानपणे. मी खरा तर अद्वैत आहे, पण मला ते द्वैतात बसतात. मी अकर्ता आहे, मी काहीही करत नाही, पण ते मला कर्ता मानतात. मी अभोक्ता आहे, मी कशाचाही भोग घेत नाही, पण ते मला भोक्ता मानतात आणि मला भोग देतात. ही सगळी कृती त्यांची अज्ञानाची आहे आणि अशा या अज्ञानाच्या कृतीमुळे त्यांना माझी अनुभूती कधीही येऊ शकत नाही. मज अकुळाचे कुळ मानती, मज नित्याचे निधने शिनती, असूनी मी सर्वानुभूती कल्पिती शत्रुमित्र. तसं मला काहीही कुळ नाही, मला काहीही कोणीही आईबाप नाही. मी कुलातीत आहे, कुळातीत आहे असं असूनही मला कुळ आहे असं ते मानतात, मला आईबाप आहे असं ते मानतात. मी जो नित्य आहे, निरंतर आहे, चिरंतन आहे, त्या मला ते मी निधन पावतो, मी मरतो असं मानतात. आणि मी सर्वानुभूती आहे, मी कोणात नाही असं काहीच नाही, असं असूनही ते मला काही शत्रू आहेत आणि काही मित्र आहेत असं मानतात. मला तर कोणीही शत्रू आणि मित्र नाही, मला माझ्यासाठी सगळं सारखं आहे. परंतु मला असे शत्रू आहेत आणि मित्र आहेत असे जे मानतात ते अज्ञानामुळे कधीही मला प्राप्त होत नाही. मी आनंद स्वरूप राम, म्हणती मज ठाई काम, अवघाच मी निष्काम, बोलती नवस अज्ञानपणे. तसा मी आनंद स्वरूप राम आहे, पण ते मला असं म्हणतात की माझ्या ठाई काम आहे. तसा मी अवघा निष्काम आहे, माझ्या ठाई काहीही वासना नाहीत, कामना नाहीत. मी कोणत्याही घडामोडीमध्ये भाग घेत नाही, मी कुणालाही आशीर्वाद देत नाही आणि कुणालाही शाप देत नाही. सगळे मला सारखे आहेत. पण असं असूनही हे अज्ञानी लोक मला नवस बोलतात आणि अशा या त्यांच्या अज्ञानाच्या कृतीमुळे मी त्यांना कधीच प्राप्त होत नाही. मी एक आत्मा चराचरी, म्हणती मी एकाचा पक्ष धरी, आणि कोपोनी दुसऱ्या ते मारी, कल्पना विलास. खरं तर मी आत्मस्वरूप आहे, निर्गुण निराकार आहे आणि सर्वत्र सर्व चराचरांमध्ये आहे. पण हे अज्ञानी लोक असं म्हणतात की मी कुणाचा तरी एकाचा पक्ष धरतो आणि दुसऱ्या पक्षाच्या लोकांना मी कोपून, रागवून, क्रोध व्यक्त करून मारतो. हे जे त्यांचं म्हणणं आहे हा सगळा कल्पना विलास आहे, हे दादांत खोटं आहे. आणि अशा या खोट्या कल्पनांमुळे माझी आणि त्यांची कधीही गाठ होत नाहीत. किंबहुना असे समस्त हे जे मनुष्य धर्म प्राकृत, तो मीच असे विपरीत ज्ञान त्यांचे. आणि असे हे जे काही प्राकृत मनुष्य धर्म आहेत, पंचभौतिक मनुष्य धर्म आहेत, हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, भय, हे सगळे विकार मीच आहे असं ते मानतात. असं विपरीत ज्ञान त्यांचं आहे. आणि अशा या विपरीत आणि भ्रमित ज्ञानांमुळे माझी आणि त्यांची गाठ कधीच पडत नाही. एक आकार मांडती तया देव म्हणून भजती, मग आकार भंगता टाकती नाही म्हणून. काहीतरी एक आकार मांडतात
आणि त्या आकाराला ते देव म्हणून बसतात. आणि जर ती मूर्ती भंगली तर त्या भंगलेल्या आकाराला टाकून देतात आणि म्हणतात की हा देव नाही. माते येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसे आकारे, म्हणून अज्ञानाचे ते अंधारे तया ठाई. मला अशा प्रकारे मनुष्याच्या आकारात ते पाहतात, म्हणून अज्ञान आणि भ्रांतीचा अंधार त्यांच्या ठाई आहे. आणि म्हणून त्यांना माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख कधीही होत नाही. अर्जुना जन्मतयांचा वाया, अर्जुना वाया जन्मतयांचा, जैसा मेघ बिन पाण्याचा, भासतो तरंगांचा मृगजळी. जसा जो मेघ बिन पाण्याचा आहे, जो ढग बिन पाण्याचा आहे, तो जसा बिनकामाचा असतो, तो जसा वायाच गेलेला असतो, तसा मला मनुष्याच्या आकारात आणि नामरूपात आणि मूर्तीत पाहणाऱ्यांचा जन्म वाया जातो. मला मूर्तीत पाहणं म्हणजे मृगजळांच्या ठाई पाण्याच्या लाटा प्रकटल्या असं मानणं आहे. हे सगळे भ्रमित झालेले लोक आहेत आणि या भ्रमित लोकांना देव कधीच कळत नाही, परमात्मा कधीच कळत नाही. जसे मातीचे घोडेस्वार वा गारुड्याचे अलंकार, की गंधर्व नगरीचे आवार आभास जो. आणि यांचं असं जे मला मूर्तीत पाहणं आहे, मला मनुष्याच्या आकारात पाहणं आहे, मला नामरूपात पाहणं आहे, हे तर जसा मातीचा एखादा घोडेस्वार बनवला तर तो जसा युद्धाच्या काही कामाचा नसतो, तसं हे सगळं बिनकामाचं आहे. किंवा गारुडी जादूने जसे अलंकार बनवतो आणि ते अलंकार काहीही कामाचे नसतात, ते खोटेच असतात, तसं यांची सगळी कृती खोटी आहे. यांचं भजन पूजन खोटं आहे आणि त्यांना त्याचा काहीही लाभ होत नाही. जसा वृक्ष सावरीचा, न दामाचा न कामाचा, वा गळ्यासी स्तन शेळीचा व्यर्थ अर्जुना. जसा सावरीचा वृक्ष असतो तो सरळ सरळ वाढतो, पण तो कोणाच्याच कामाचा नसतो, त्याच्यात काहीच गुणधर्म नसतात आणि तो वाया असतो. तसं यांची ही कृती आणि मला नामरूपात मानणे, मला मनुष्य रूपात पाहणे, मला सगुण साकार मानणे, हे त्या सावरीच्या वृक्षासारखं बिनकामाचं आहे. किंवा शेळीच्या गळ्याला जो स्तन असतो तो जसा व्यर्थ असतो, तो काही कामाचा नसतो, त्याच्यातून काही दूध येत नसतं, तसं यांची ही जी काही कृती आहे ती सर्व कृती व्यर्थ असून यांना माझी प्रतीती कधीच येणार नाही. तैसे मूर्खांचे ते जिने आणि धिक्तयांचे निपजणे, जसे सावरीस फळ येणे अर्थहीन. तसं हे जे काही मूर्ख लोक आहेत, जे मला मनुष्याकारात आणि मूर्तीत आणि नामरूपामध्ये भजतात, ते मूर्ख असून त्यांचं जीवन जगणं हे बिनकामाचं आहे. आणि धिक्तयांचे निपजणे आणि त्यांचा जन्म होणेही हे वाया गेलेलं आहे. जसं सावरीला आलेलं फळ अर्थहीन असतं, बिनकामाचं असतं, तसं यांचं जन्माला येणं अर्थहीन झालेलं आहे, बिनकामाचं झालेलं आहे. मग जे काही ग्रंथ वाचले ते मरकटे नारळ तोडले, का आंधळ्या हाती पडले मोती जैसे. आणि असे हे भ्रमित आणि भ्रांतीत गेलेले लोक मग जे काही ग्रंथ वाचतात, ते ग्रंथ वाचणे त्यांना ग्रंथ काही समजत नाहीत. त्या ग्रंथाचा काही अर्थ ते घेतात. जसं एखाद्या माकडाने नारळ फोडावं आणि ते नारळ फोडून त्याला काही तेवढी अक्कल नसते की त्या नारळातील खोबरं खावं,
त्याचं सार काय, त्याचं रहस्य काय, हे जसं त्या माकडाला कळत नाही तसं या लोकांना ग्रंथातलं सार कळत नाही, ग्रंथातला रहस्य कळत नाही आणि भलत्याला भलतं समजून ते मला गुण आकारात पूजतात. अशी ही जी काही यांची कृती आहे ती त्या माकडासारखी आहे. आणि मग जे काही यांनी ग्रंथ वाचले ते वायाच गेले. किंवा एखाद्या आंधळ्याच्या हातात जर मोती पडला तर तो मोती जसा त्या आंधळ्याला समजत नाही, त्या मोत्याचं मूल्य त्याला समजत नाही, मोत्याची किंमत त्याला समजत नाही, तसं या ग्रंथांची किंमत या अज्ञानी आणि भ्रांतीतल्या लोकांना काहीही कळत नाही. असं हे सगळं वर्णन द्वैतात अडकलेल्या लोकांचं माऊली करते आहे. मग जे काही ग्रंथ वाचले ते मरकटे नारळ तोडले, का आंधळ्या हाती पडले मोती जैसे. किंबहुना तयांची शास्त्रे जशी कुमारी हाती दिदली शस्त्रे, वा शुद्धा बीज मंत्रे दिदली जैसी. आणि असं हे जे काही अज्ञानी लोक आहेत यांचे जे काही ग्रंथ आणि शास्त्र आहेत ते शास्त्र त्यांना पेलवण्यासारखे नाहीत, ते ग्रंथ त्यांना समजण्यासारखे नाहीत. जसं एखादी कुमारी आहे, लहान मुलगी आहे आणि त्या मुलीच्या हातात जर शस्त्र दिले, तलवार दिले, तर जसं त्या मुलीला, त्या कुमारीला ते शस्त्र पेलवत नाहीत, ते हत्यार पेलवत नाहीत, तसं यांना हे ग्रंथ आणि हे शास्त्र पेलवत नाहीत. यांची बुद्धी त्या ग्रंथांना आणि त्या शास्त्रांना समजू शकत नाही. किंवा एखाद्या अपवित्र आणि अशुद्ध माणसाला जर काही मंत्र दिला, बीजमंत्र दिलं, तर जसा त्या बीजमंत्राचा उपयोग त्या अशुद्ध वृत्तीच्या माणसाला कधी काहीही होत नाही, तसा यांच्या हातात हे ग्रंथ आणि शास्त्र पडूनही या ग्रंथ आणि शास्त्रांचा उपयोग या अज्ञानी लोकांना काहीही होत नाही. तैसे तयांचे ते ज्ञान जे असे आचरणाविन, म्हणून तयांचे अकल्याण आपोआप. आणि असे जे हे लोक आहे यांचं असं भ्रमित ज्ञान असतं आणि हे भ्रमित आणि भ्रामक ज्ञान असल्यामुळे त्यांचं आचरणही चांगलं नसतं, त्यांचं आचरण अयोग्य असतं आणि म्हणून त्यांचं आपोआप कल्याण होतं. सर्व आचरणच चुकीचं असल्यामुळे हे दुःखाला प्राप्त होतात. हे एक प्रकारच्या भ्रांतीत आणि स्वप्नात गेल्यासारखे जगतात. ऐसे तमोगुणी अडकले म्हणून चिंताग्रस्त झाले आणि दुःखाच्या पडले मुखामाजी. अशा भ्रमात आणि चुकीच्या गोष्टीत हे अडकले, तमोगुणात अडकले म्हणून हे दुःखग्रस्त आणि चिंताग्रस्त झालेले आहेत आणि दुःखाच्या खाईमध्ये पडलेले आहेत. आशेच्या मागे लागून स्वतःच्या मरणा ओढवून सुख शांतीला नाथाडून भ्रमले ते. अशा प्रकारे मला मूर्तीत पाहून, सगुण साकार मानून, नामरूपात मानून आणि आशेच्या मागे लागून, पुण्याच्या आणि स्वर्गाच्या मागे लागून स्वतःचं मरण ते ओढवून घेतात. जन्म मरणाच्या चक्रातच फिरत बसतात आणि अशी सुख शांती लाथाडून भ्रमित होऊन राहतात. ऐसे अनर्थ तयांचे दारी, तेथे प्रमाद पर्वतांची दरी, मग यमाची ती स्वारी तेथे अर्जुना. असं अनर्थ विचार यांचे आहेत आणि असा अनर्थ विचार असल्यामुळे, अनर्थ आचरण असल्यामुळे हे बेहोशीच्या दरीमध्ये अडकून पडलेले आहेत. आणि असे बेहोशीच्या दरीत अडकून मग ते यमाच्या तावडीत सापडतात आणि मरणाला प्राप्त होतात. रागद्वेषाच्या कारणे तयांचे अज्ञानी रमणे, भ्रमासी सत्य मानणे घडे तेथे.
असं भ्रांती आणि भ्रमामुळे ते रागद्वेषात अडकतात. त्यांचं मन शुद्ध होत नाही, त्यांचे रागद्वेष जात नाहीत, त्यांचे सुखदुःखाच्या कल्पना जात नाहीत. आणि असं अज्ञानामध्ये रमल्यामुळे, भ्रमाला सत्य मानण्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. ऐसे तमोगुणी होता मन इच्छात अडकता, मनोभ्रांतीच्या हाता सापडती ते. आणि असं सगुण साकारात, द्वैतात, मूर्तीत हे लोक अडकलेले आहेत, तमोगुणात अडकलेले आहेत, मन इच्छात अडकलेले आहेत, भ्रांतीमध्ये सापडलेले आहेत. आणि म्हणून ऐसे तमाच्या गर्तेत पडता, विवेक तो संपता, कुशल कर्माचा अंत होता, दुर्दशा होते. आणि असे हे तमाच्या गर्तेत पडलेले आहेत, यांचा विवेक संपलेला आहे आणि कुशल कर्माचा चांगल्या कर्मांचा अंत झालेला आहे. आणि चुकीच्या कर्मामध्ये हे सापडल्यामुळे यांची दुर्दशा होते. पुढे माऊली म्हणते, कशाला तयांची आठवण, जो नुसताच आहे शीन, वायाच ते बोलणं त्यांच्या विषयी. आणि या 186व्या ओवीमध्ये, ओवी क्रमांक 186 मध्ये माऊली म्हणते की कशाला तयांची आठवण. अरे त्या मूढ आणि मूर्ख लोकांची आठवण तरी कशाला करावी. आणि अशा मूढ आणि मूर्ख आणि अज्ञानी लोकांची आठवण करणे हा नुसताच शीन आहे. आणि त्यांच्याविषयी काही बोलणं हे म्हणजे आपल्या तोंडाची वाफ घालवणं आहे. म्हणून आता त्यांच्याविषयी बोलणं आपण बंद करू, असं 186व्या ओळीमध्ये माऊली म्हणते. आपण आज इथे थांबू. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.